नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त इंधनाची बचत करावी. आज तुम्ही स्वतः या ठिकाणी नो व्हेकल डे पाळलेला आहे, स्वतः सायकलवर आहात, काय सांगता? नमस्कार. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्व भारतीयांना आवाहन केलं होतं की काही जे मुद्द्यावर आहे की आपण ते कमीत कमी वापरावं. त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल एक होतं. त्यामुळे मागच्या बुधवारी सुद्धा मी ई बाईकवर आलेले होते आणि जसं काल प्रशासनालाही पत्र दिलेलं आहे की सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की एक वार म्हणजे फक्त बुधवार म्हणून आपण सर्वांनी नो व्हेकल डे हे केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही सायकल, पायी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सगळ्यांना सूचना केल्या होत्या आणि त्या सूचनाचं पालन आम्ही आज केलेलं आहे. मी असेल, महापौरताई असतील किंवा आपले काही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, सर्वांनी ठरवलं होतं की आपण एकत्रित सायकलवर किंवा इलेक्ट्रिक बाईक ज्या असतील त्यांच्यावरच आज आपण त्याचा वापर केला पाहिजे. ते इंधनाची आपली सेव्हिंग होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण भारत देशात हा मेसेज गेला पाहिजे की एक दिवसाने खूप इंधन वाचू शकतं. तर आमचे ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, ह्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील, यांनी सगळ्या शिवसैनिकांना आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी असतील यांना सगळ्यांना सूचना केल्या त्या सूचनांचं पालन आम्ही आज करत आहोत. आज मी महानगरपालिकेमध्ये व्हेकल न वापरता आज प्रवेश केलेला आहे. याप्रमाणे मान्य महापौर असतील, मान्य उपमहापौर असतील तर आयुक्त असतील यांनी सुद्धा नो व्हेकल आणता आज त्या ठिकाणी नो व्हेकल डे पाळलेला आहे. खऱ्या अर्थानं मान्य पंतप्रधान मोदीजी यांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल यांचा कमी वापर करा, शक्यतो वापर करू नका, बॅटरीचा वापर करा. त्या अनुषंगाने जळगाव शहर महानगरपालिकेने आज नो व्हेकल डे पाळला आहे आणि बरेच कर्मचारी सुद्धा कुठलंही व्हेकल न आणता आज महानगरपालिकेत प्रवेश केलेला आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, जितकी बचत करता येईल तेवढी इंधनची बचत करा. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा कॉमन विमानाने दिल्ली प्रवास असेल आणि महाराष्ट्रातला प्रवास असेल हा लोकल विमानाने प्रवास करणं त्यांनी चालू केला आहे. नक्कीच इथं महापौरांनी आवाहन केल्याप्रमाणे की हा बुधवार आपण नो व्हेकल डे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही इंधन कसं बचत होईल आणि भारताची इकॉनॉमी कशी स्ट्रॉंग होईल या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका आमची सुद्धा आहे. आज जळगाव महानगरपालिकेमध्ये आपण दर बुधवारी नो व्हेकल डे पाळण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याचं कारण असं, आज आपण जर बघितलं जागतिक स्तरावर युद्धाचं सावट असल्यामुळे आपल्याकडे डिझेल, पेट्रोल याची थोडी टंचाई जास्त प्रमाणात जाणवू शकते आणि बऱ्याच अंशी डिझेल पेट्रोलची कमतरता असल्यामुळं ज्या काही गरजू लोकांना सुद्धा प्रवास करणं शक्य होणार नाही आणि म्हणून आज ह्या इंधनामध्ये बचत व्हावी आणि पर्यावरण सुद्धा चांगल्या पद्धतीने राखलं जावं, पर्यावरणाचा समतोल राखला जावा या दृष्टिकोनातून आम्ही नो व्हेकल डे दर बुधवारी महानगरपालिकेमध्ये पाळण्याचा संकल्प केलेला आहे.